मिरजगाव येथील गोरे वस्तीवरील चारीत अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू करत वन विभागाने काढले सुखरूप बाहेर। सध्या सगळीकडे बिबट्याची दहशत पसरली असताना कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गोरे वस्ती येथे चारीमध्ये अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू करत वन विभागाने बाहेर काढल्याने नागरिकांमधील दहशतीचे वातावरण कमी झाले आहे। तसेच यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून वन विभागाने केलेल्या कामगिरीमुळे मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जंजाळ यांनी परिसरातील नागरिकांच्या वतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत। मिरजगाव परिसरातील गोरेवस्ती येथील चारीमध्ये बिबट्या दिसून आल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र वन विभागाचे अधिकारी मोहन शेळके तसेच पुणे, बारामती व दौंड मागवण्यात आलेल्या रेस्क्यू टीमने सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत परिश्रम करून बिबट्याला या चारीतून सुखरूप बाहेर काढले। त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। त्यामुळे मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जंजाळ यांनी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू टीमचे पथक यांचे मिरजगाव परिसरातील नागरिकांच्या वतीने तसेच अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीने आभार मानले आहेत। मिरजगाव या ठिकाणी चारीमध्ये एक बिबट्या पडलेला होता। सर्व लोकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं, परंतु फॉरेस्ट विभागाचे ऑफिसर शेळके साहेब व पुणे, बारामती आणि दौंड या ठिकाणाहून आलेली रेस्क्यू टीम, नाव सांगा तुमचं नाव सांगा। यांच्या टीमने आज या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून तर आत्ता 2 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवून या ठिकाणी बिबट्याला सुखरूप बाहेर काढलेले। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्यामुळे वन विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व या रेस्क्यू टीमचे मी मिरजगाव परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने व अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीने खूप खूप आभार मानतो। धन्यवाद।